तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं बोबडे पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। तर आपल्या आज व्हिडिओ बनवण्याचा जो काही विषय आहे तो म्हणजे आपल्या कंपाऊंडबद्दल माहिती आणि जे काही आपण कोंबड्यासाठी फ्री रेंज एरिया ठेवलेला आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण मी आज माहिती देणार आहे। तर व्हिडिओला करूया सुरुवात। तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि कंपाऊंड आपलं कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर हा आपला संपूर्ण फ्री रेंज एरिया आहे, बघू शकता आपलं शेड आणि नुकत्याच आपण आत्ता कोंबड्या सोडलेल्या आहे बाहेर। तर बघू शकता असं फ्री रेंजमध्ये जे काही ग्रीन फॉडर आहे, गवत वगैरे ते मस्त हिरवं रान आपलं झालेलं आहे शेतामध्ये। तर बघू शकता कंपाऊंड खूप आपण साध्या पद्धतीने कंपाऊंड केलेलं आहे आणि कमी खर्चामध्ये। तर कंपाऊंड जे काही आहे ते आपण फिश नेट वापरलेला आहे। याचा जो काही गाळा आहे तो 2 इंचीपर्यंत गाळा आहे आणि हे आपण जे बांबू आहे ते 12 फूट अंतरावर हे बांबू म्हणतो आपण जंगलामधलेच लाकड तोडून आणलेले आहे आपल्या आणि इथे लावलेले आहे। आणि समोर जाऊन आपण इथे मधामध्ये पुन्हा बांबू वगैरे किंवा जे काही लाकड आहे ते आपण लावणार, जेणेकरून हे जे 12 फुटाचा जो अंतर आहे ते 6 फुटामध्ये होईल आणि आपल्या पुन्हा जाडीला सपोर्ट मिळेल। तर बघू शकता तुम्ही कंपाऊंड हे जे आपण फिश नेट लावलेलं आहे हे 250 रुपये किलो ह्या हिशोबाने आपण आणलेलं आहे आणि याचं जो उंची आहे ते 8-10 फुटापर्यंत उंच होत असते आणि 7 किलोमध्ये जी हाईट आहे ते आपण 10 फुटापर्यंत आपण ताणून वरती बांधू शकतो। तर बघू शकता आपण असा फ्री रेंज एरिया आपण कोंबड्यासाठी ठेवलेला आहे आणि आपले कोंबडेसुद्धा बाहेर फिरत आहे। तर अशा पद्धतीने आपण कमीत खर्चामध्ये हे कंपाऊंड केलेलं आहे। तर हे पूर्ण कंपाऊंड 22 गुंठ्यामध्ये कंपाऊंड आहे मित्रांनो। तर 22 गुंठ्यामध्ये आपल्याला 2 बंडल लागलेले आहे। तर हे जे बंडलची किंमत तुम्हाला सांगितली मी 250 रुपये किलो। तर आपल्याला हे पूर्ण कंपाऊंडमध्ये खर्च आलेला आहे 3000 रुपये जाडीसाठी आणि जे बांबू आहे ते बांबूला 0 खर्च आला, कारण तर आपण स्वतः तोडून आणलेले आहे जंगलामधून। आणि खालून घूस मुंगूस किंवा रानबोका याचा त्रास झाला नाही पाहिजे त्यासाठी आपण जे झटका मशीन आहे ते आपण लावलेली आहे, जेणेकरून बॅटरीचा झटका बसल्याने मुंगूस, रानबोका किंवा घूस मुंगूस हे प्राणी आपल्या कोंबड्यांना त्रास देणार नाही आणि आत शिरकाव करणार नाही। त्यासाठी आपण झटका मशीन लावलेली आहे। तुम्ही खालून जे काही कोंबड्याची जे लोखंडी जाळी येत असते, आपण त्यांना काय म्हणतो त्या जाळीला मुर्गा जाळी म्हणत असतो, ते जाळीसुद्धा तुम्ही लावू शकतात। तर अशा पद्धतीने आपलं हे कंपाऊंड आहे। तर या कंपाऊंडला आपल्याला 3000 रुपये खर्च आलेला आहे फक्त, आणि जे काही तिकडे झटका मशीन लावली आहे ते 7500ची आहे। आपण याच कंपाऊंडला सुद्धा करू शकतो आणि तेच जे काही झटका मशीन आहे ते पूर्ण 2.5 एकरापर्यंत आपल्या शेताला सुद्धा लावून आहे। बघू शकता आपली तिकडे पराठी सुद्धा आहे आणि त्या झटका मशीनमुळे आपल्या कंपाऊंड सुद्धा रक्षण होते आणि आपल्या शेताचं सुद्धा। बघू शकता आपली पराठी इकडे। तर अशा पद्धतीने आपलं कंपाऊंड आहे आणि जे काही हे नेट आहे ते आपल्या वणीमध्ये मिळत नाही, तर आपण हे नेट जे आहे ते चंद्रपूर बंगाली कॅम्पमधून आणलेलं आहे, जिथे फिश नेट वगैरे मिळत असते त्या दुकानामधून। तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे, ज्या हाईटमध्ये पाहिजे आणि ज्या जाडी म्हणजे जेवढी जाड घ्याल तेवढा चांगला फायदा होईल। तर आपल्याला कमी खर्चामध्ये करायचं होतं म्हणून आपण जाळी थोडी कमीच घेतली, कारण आपण झटका बॅटरी लावलेली आहे। तर तुम्हाला सुद्धा पाहिजे तर तुम्ही चंद्रपूरहून घेऊ शकता। तर अशा पद्धतीचं आपलं कंपाऊंड आहे। तर तुम्हाला कंपाऊंडबद्दल माहिती कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। पहिले काय होत होतं की जे आपले कोंबडे आहे ते कंपाऊंडच्या जे आपण फ्री रेंज एरिया ठेवला होता तिथे न थांबता आपल्या पराठ्यामध्ये जायचे आणि बेले मुंगूस
किंवा रानबोका यांचा खूपच आपल्याला त्रास होत होता. जेव्हापासून आपण हे जाडी लावलेली आहे तेव्हापासून कोंबडीसुद्धा बाहेर जात नाही आणि जे झटका मशीन चालू राहते 24 तास, त्यामुळे बेल्या मुंगूस किंवा इतरत्र जे प्राणी आहे ते बाहेर येत नाही. बघू शकता तुम्ही आपले जे काही कोंबडे आहे ते फिश नेटच्या जवळ आहे पण फिश नेटच्या बाहेर जात नाही आहे. बघू शकता अशा पद्धतीने फ्री रेंजमध्ये आपले कोंबडे फिरत आहे. आणि समोर जाऊन आपण या फ्री रेंजमध्ये शेवगा, तुती आणि जे सावलीसाठी आपल्या कोंबड्यांना फायदा येईल आणि फळंसुद्धा मिळणार आपल्याला असे निवडक झाडेसुद्धा आपण इथे लावणार आहे. तर तुम्हाला कंपाऊंडबद्दल माहिती कशी वाटली तर हे नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. धन्यवाद.